ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. माई आणि कौशिकीचे भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहोत श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 12वा, पौर्णिमा आणि अमावस्या. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अधिक मासातील पंचपर्वांपैकी पौर्णिमा या तिथी पर्वाची माहिती सांगतो. पौर्णिमेचे पर्व साधून जे लोक स्नान दानादी पुण्यकर्मे करतात त्यांना 100 पट पुण्याचा लाभ होतो. पौर्णिमेच्या दिवशी प्रातस्नान यथाविधी करावे. नंतर दुपारी ब्राह्मणाला यथाशक्ती अन्न, वस्त्र, पात्र यांचे दान द्यावे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमेच्या या व्रताला महत्त्व आहेच. ज्येष्ठ पौर्णिमा वटसावित्री पूजन, ब्रह्मदेव प्रसन्न. आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा, व्यासपूजन, नारायण प्रसन्न. माघी पौर्णिमा मोहिनीराज पूजन, रुद्रदेवता प्रसन्न. चैत्री पौर्णिमा अनंत. वैशाखी पौर्णिमा पितृदेवता. मार्गशीर्षी पौर्णिमा यक्ष किन्नर. पौंशी पौर्णिमा भवानी देवता. श्रावणी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन. असे प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला महत्त्व आहे. परंतु अधिक मासातील पौर्णिमेचा पर्वकाळ हा विशेष पुण्यप्रद असतो. या पर्वकाळातील स्नानदानाच्या व्रतामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन इच्छित मनोरथ पूर्ण करतात, मोक्षप्राप्ती होते. आता अमावस्या या पर्वकाळात विशेष महत्त्व आहे ते पितरांना पिंडदान करण्याचे. पुत्रांनी आपल्या स्वर्गीय पितरांना श्राद्ध करून पिंडदान द्यावे, ब्राह्मण भोजन घालावे. तीर्थर्पण आणि पिंडदानामुळे स्वर्गीय पितर संतुष्ट होतात. ते आपल्या वंशजांना शांती, सुख, वैभव आणि प्रगती यांचा आशीर्वाद देतात. अधिक मासाच्या अमावस्या पर्वकाळात जर हे व्रत साधले तर पितरांचा उद्धार होऊन त्यांना मोक्षप्राप्ती होते आणि म्हणूनच या पर्वाचे महत्त्व विशेष पुण्यकारक आहे. लक्ष्मी आता पुढे 13व्या अध्यायात द्वादशी पर्वाचे महत्त्व विस्तारपूर्वक सांगतो, ते तू मनपूर्वक ऐक. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अध्याय 13वा, द्वादशीचा महिमा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तसेच अजूनही चॅनलला नवीन असाल तर माई आणि कौशिकीचे भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहोत अध्याय 13वा. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.